नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 5 मार्च 2025 रोजी झालेल्या मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट अल्जेब्रा या पेपरचं पेपर सोल्युशन पाहायचं आहे। सर्व क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत। त्यातील फर्स्ट क्वेश्चन याप्रमाणे आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन। 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे। येथे आपल्याला डिटर्मिनंट दिलेला आहे, राईट द डिग्री ऑफ गिवन डिटर्मिनंट। या डिटर्मिनंटची डिग्री काय असणार आहे। येथे 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत। 2 रो आणि 2 कॉलम असल्यामुळे या डिटर्मिनंटची डिग्री किती आहे, 2 आहे। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। सेकंड सब क्वेश्चन याप्रमाणे आहे, 4 इक्वेशन्सपैकी कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। या इक्वेशनला हा एक्स कॅन्सल करण्यासाठी जर आपण एक्सने मल्टिप्लाय केलं तर येथे क्यूब होईल, बरोबर आहे। प्रत्येक टर्मला एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे क्यूब होईल आणि हा एक्स कॅन्सल होईल, हे क्यूबिक होणार आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही। येथे एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 2। हे 2 या साईडला आणले तर -2 होतील, -2 इक्वल टू 0, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल। ऑप्शन बी आपला करेक्ट आहे। ऑप्शन नंबर बी आन्सर काय आहे, ऑप्शन बी। पहा येथे हायेस्ट डिग्री 2 नाही आहे, 1 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही। हा एक्स स्क्वेअर डिनोमिनेटरमध्ये आहे, इकडे पास केला तर क्यूब होईल, म्हणजे येथे हायेस्ट पॉवर 3 होणार आहे, त्यामुळे हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार नाही। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। थर्ड सब क्वेश्चन, फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ फॉलोइंग AP। सर्व टर्म सारखे आहेत। सपोज ही T1 आहे, ही T2 आहे, ही T3 आहे। कॉमन डिफरन्स पुढची टर्म मायनस मागची टर्म 4 - 4 0, T3 - T2 किंवा T2 - T1, 4 - 4 इक्वल टू 0। कॉमन डिफरन्स आपल्याला 0 मिळणार आहे, कारण सर्व टर्म सारखे आहेत। पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस केली तर आपल्याला आन्सर 0 मिळणार आहे। कॉमन डिफरन्स 0। आन्सर आहे डी। आन्सर डी। क्वेश्चन 4, व्हिच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी। कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही आहे। पण आपल्याला हे माहिती आहे, सपोज प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आपल्याला P ऑफ A, तर आपण काय लिहितो, N ऑफ A अपॉन N ऑफ S। ही व्हॅल्यू कशी असते, ग्रेटर असते N ऑफ A पेक्षा, बरोबर आहे। म्हणजे डिनोमिनेटर आपल्याला ग्रेटर पाहिजे, येथे ग्रेटर आहे, प्रोबॅबिलिटी होईल। हे काय आहे, 15/100। याचा अर्थ काय होतो, 15/100, म्हणजे हे पण ग्रेटर आहेत, डिनोमिनेटर ग्रेटर आहे न्यूमरेटरपेक्षा। 0.7 म्हणजे आपण असं लिहू शकतो, 0.7ला 7/10 लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे। म्हणजे हा नंबर ग्रेटर आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी 0 to 1 असते। 0 to 1 यांच्या बिटवीन त्यांची व्हॅल्यू मिळत असते। प्रोबॅबिलिटी ही व्हॅल्यू आपल्याला 0 to 1 मिळत असते, परंतु येथे काय होईल, 1 पेक्षा ग्रेटर मिळणार आहे, म्हणजे हा नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। क्वेश्चन फर्स्ट बी, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। येथे आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत, तर x + y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। पहा x आणि y च्या व्हॅल्यू नाही काढायच्या, फक्त x + y ही ॲडिशन किती असेल ती व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे। 2x + y इक्वल टू 7 हे एक इक्वेशन आहे, आणि दुसरं इक्वेशन x + 2y इक्वल टू 11 आहे। दोघांची आपण ॲडिशन घेऊ, तर हे काय होतील, 3x होतील आणि हे 3y होतील, इक्वल टू हे 18 होतील। आपल्याला x + y पाहिजे, येथे 3 कॉमन काढू आपण। 3 कॉमन काढल्यामुळे येथे x + y इक्वल टू 18 मिळेल आपल्याला। देअरफॉर x + y ही ॲडिशन आपल्याला किती मिळणार आहे, 18/3। देअरफॉर x + y ही ॲडिशन मिळेल आपल्याला 18/3 म्हणजे 6। x आणि y च्या व्हॅल्यू येथे काढायच्या नाहीत, फक्त x + y ची व्हॅल्यू काढायची आहे, ती 6 मिळणार आहे। फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ गिवन सिक्वेन्स। याप्रमाणे सिक्वेन्स असेल तर फर्स्ट टर्म काय असेल। पण आपल्याला दिलेलं काय आहे, Tn इक्वल टू 3n - 4। nth टर्म ही आहे, आपल्याला फर्स्ट टर्म पाहिजे, म्हणजे n इक्वल टू 1, n इक्वल टू 1 ही व्हॅल्यू घेऊ आपण, म्हणजे आपल्याला काय मिळेल, n ऐवजी 1 पुट करू, T1 म्हणजे फर्स्ट टर्म मिळणार आहे। T1 इक्वल टू 3, n ची व्हॅल्यू 1 पुट करू आपण, -4। देअरफॉर T1 इक्वल टू 3 - 4, देअरफॉर T1 इक्वल टू -1। देअरफॉर फर्स्ट टर्म
किंवा T1 इक्वल टू -1. नेक्स्ट, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन दी फॉर्मॅट ऑफ GSTN. GSTचा जो नंबर असतो त्यामध्ये किती अक्षर आणि अंक असतात, तर 15 असतात हे आपण पाहिलेलं आहे. 15 त्यामध्ये अल्फा न्यूमरल्स असतात. आन्सर, 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली, राईट दी सॅम्पल स्पेस यस. 2 कॉइन एकाच वेळी आपण टॉस केलेले आहेत, तर सॅम्पल स्पेस लिहायचं आपल्याला. यस इक्वल टू हेड हेड, दोन्ही हेड असतील, एक हेड दुसरा टेल, किंवा दुसरा टेल असेल तर हा हेड असेल, किंवा दोन्ही टेल असतील, याप्रमाणे सॅम्पल स्पेस. क्वेश्चन 2, येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. या इक्वेशनचा जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल तर एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय घ्यायची आपण. जर आपण एक्सची व्हॅल्यू -2 येथे पुट केली तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे. एक्स ऐवजी -2 पुट करू आपण येथे, म्हणजे -2 + 2y इक्वल टू 4. 2y इक्वल टू हे -2 या साईडला प्लस होतील, 4 + 2 देअरफॉर 2y इक्वल टू 6 देअरफॉर y इक्वल टू 3. 6/2 म्हणजे 3, वायची व्हॅल्यू 3 मिळेल आपल्याला. म्हणजे पॉईंट कोणता मिळणार आहे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू -2 आणि वायची व्हॅल्यू 3, -2, 3. जर आपण वायची व्हॅल्यू 1 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे यावरून काढू आपण. वाय इक्वल टू 1 तर एक्स इक्वल टू हाऊ मेनी, एक्स + 2, वायची व्हॅल्यू 1 इक्वल टू 4, एक्स + 2 इक्वल टू 4 देअरफॉर एक्स इक्वल टू 4 - 2 म्हणजे 2. एक्सची व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला. एक्स, वाय, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 1, 2, 1 याप्रमाणे. सेकंड ॲक्टिव्हिटी, आय एम अ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, माय स्टँडर्ड फॉर्म इज. क्वाड्रेटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म येथे लिहायचा आहे. ax² + bx + c इक्वल टू 0. या बॉक्समध्ये आपण हा फॉर्म लिहायचा. माय रूट्स आर 5 and 12. त्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे 2 रूट आपल्याला दिलेले आहेत, 5 आणि 12. सम ऑफ माय रूट्स, त्या 2 रूटची सम 5 + 12 किती होईल, 17. दोघांची सम एवढी आहे. प्रोडक्ट ऑफ माय रूट्स, त्या 2 रूटचा प्रोडक्ट किती आहे, 5 आणि 12 यांचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन 60. माय क्वाड्रेटिक इक्वेशन इज, तर क्वाड्रेटिक इक्वेशन काय तयार होईल. 2 रूट आहेत, त्यांची सम माहिती आहे, त्यांचा प्रोडक्ट माहिती आहे, तर क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचा. फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युला कसा आहे, 2 रूट जर माहिती असतील आपल्याला तर क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करता येते. कसं तयार करणार आपण, सपोज अल्फा आणि बीटा हे 2 रूट असतील, त्यांची सम किती होईल, अल्फा + बीटा होईल, आणि प्रोडक्ट अल्फा × बीटा होईल, अल्फा × बीटा. प्रोडक्ट अल्फा × बीटा आणि सम अल्फा + बीटा. तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होईल, x² - येथे सम घेणार आपण आणि येथे प्लस मल्टिप्लिकेशन घेणार आणि इक्वल टू 0 याप्रमाणे. तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होईल, x² - येथे सम घेणार आपण. सम किती आहे, 60 आहे. सम किती आहे, 17 आहे. येथे 17 प्लस प्रोडक्ट 60 + 60 इक्वल टू 0 याप्रमाणे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार आहे. x² - 17 येथे लिहिणार, x² - 17 + 60 इक्वल टू 0. प्रत्येकाला हाफ मार्क्स आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी, फेस व्हॅल्यू 20 रुपीज आहे, प्रीमियम ₹4. मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, येथे लिहिणार आपण प्रीमियम. 20 प्रीमियम किती आहे, 4, येथे 4 लिहिणार. दोघांची ॲडिशन 24. नंबर ऑफ शेअर्स, टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. टोटल इन्व्हेस्टमेंट एवढी आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे, ₹24. ही आहे मार्केट व्हॅल्यू, येथे लिहिणार 24. हा डिव्हिजन करू आपण. 24,000ला जर आपण 24ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल 1000. येथे लिहिणार 1000 शेअर्स. क्वेश्चन 2B त्यातील फर्स्ट सब क्वेश्चन, हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे आहेत.
सपोज इक्वेशन नंबर 1 x + y = 3 सोल्यूशन हे इक्वेशन फर्स्ट आणि हे इक्वेशन सेकंड 3x - 2y = 4. पहा इथे y ला कोएफिशियंट 2 आहे, इथे 2 ने मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. देअरफॉर 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2x + 2y = 6 होतील. बरोबर आहे. सपोज इक्वेशन 3. आता 2 आणि 3 चे ॲडिशन करू आपण. ॲडिंग 2 and 3. ॲडिंग इक्वेशन्स 2 and 3 वी गेट. दोघांचे ॲडिशन करू. इक्वेशन 2 आहे 2x + 2y = 6 आणि 3x - 2y = 4. दोघांचे ॲडिशन करायचे आहे. हे कॅन्सल होतील. 5x ही ॲडिशन 10. देअरफॉर x = 10/5 म्हणजे x = 2. x = 2. पुट धिस व्हॅल्यू. पुट x = 2 इन इक्वेशन. कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 याप्रमाणे आहे. x ची व्हॅल्यू 2 पुट करू. वी गेट 2 + y = 3. देअरफॉर y = 3 - 2. देअरफॉर y = 1. सोल्युशन काय मिळेल आपल्याला. x, y = x ची व्हॅल्यू 2 आहे आणि y ची व्हॅल्यू 1 आहे. सेकंड सब क्वेश्चन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचं आहे. सोल्युशन दिलेलं इक्वेशन याप्रमाणे आहे. m² + 14m + 13 = 0. आपल्याला मल्टिप्लिकेशन 13 पाहिजे आणि 2 नंबर असे फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन 14 आली पाहिजे. 13 आणि 1. देअरफॉर m² + 13m + m 13m + m आणि +13 = 0. या दोघांमध्ये कॉमन काढणार. येथे कॉमन काढणार. m + 13 येथे +1 कॉमन काढू. काही निघत नाही म्हणून +1. येथे m + 13 = 0. देअरफॉर 2 ब्रॅकेट सारखे आहेत. एक ब्रॅकेट घेणार आपण आणि उरलेले टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. m + 1 = 0. देअरफॉर m + 13 हा ब्रॅकेट = 0 और हा ब्रॅकेट = 0. m + 1 = 0. देअरफॉर m = -13 और m = -1. 2 रूट मिळणार आहेत. फाइंडिंग 19 टर्म ऑफ द फॉलोइंग AP याप्रमाणे आहे. सोल्युशन हेअर फर्स्ट टर्म a = 7. कॉमन डिफरन्स d = कॉमन डिफरन्स t3 - t2 किंवा t2 - t1 दोघांचा डिफरन्स 19 - 13 म्हणजे 6 येणार आहे. बरोबर आहे. कॉमन डिफरन्स एवढा आहे. इथे आपल्याला 19th टर्म पाहिजे म्हणजे n ची व्हॅल्यू इथे 19 घेणार आपण. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. वी नो tn = a प्लस ब्रॅकेटमध्ये n - 1 × d. येथे आपल्याला n ची व्हॅल्यू 19 म्हणजे t19 मिळेल. t19 = a ची व्हॅल्यू 7 प्लस n 19 - 1 d ची व्हॅल्यू 6. देअरफॉर 7 प्लस हे 18 होतील आणि इंटू 6. देअरफॉर 7 प्लस 18 × 6 108. दोघांचे ॲडिशन 115. t19. देअरफॉर 19th टर्म ऑफ धिस AP इज 115. देअरफॉर 19th टर्म ऑफ AP is 115. सब क्वेश्चन 4. अ शेअर इज सोल्ड फॉर दी मार्केट व्हॅल्यू. पहा मार्केट व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2000 रुपीज. मार्केट व्हॅल्यू = ₹2000
ब्रोकरेज इज पेड ॲट द रेट ऑफ 0.5%. रेट ऑफ ब्रोकरेज 0.5% आहे. व्हॉट इज अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. टोटल ब्रोकरेज काढू आपण. टोटल ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे. एवढ्या अमाऊंटवर ब्रोकरेज किती लागेल तो आपल्याला काढायचा आहे. टोटल ब्रोकरेज ऑन ₹2000 इक्वल टू म्हणजे 2000चे 0.5%. बरोबर आहे. 2000 इंटू 0.5 अपॉन 100. याचा अर्थ काय होतो अपॉन 100. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. 0.5 इंटू 20 100. पॉईंट 1 अंकानंतर आन्सर मिळेल 10 रुपीज. एवढा ब्रोकरेज आहे. एवढा ब्रोकरेज दिलेला आहे. शेअर विकलेला आहे म्हणजे एवढी अमाऊंट कमी मिळेल. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल इक्वल टू टोटल अमाऊंट म्हणजे मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. 2000 मायनस 10 इक्वल टू हे काय आहे अमाऊंट आहे रुपीज. एवढे रुपीज. सब क्वेश्चन 5 फाइंड द मीन. आपल्याला मीन फाइंड आउट करायचा आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स FI ही समेशन घेऊ आपण. सर्व ॲडिशन समेशन ऑफ FI आणि ही समेशन घेऊ समेशन ऑफ FIXI इक्वल टू ही व्हॅल्यू किती मिळणार आहे सर्व ॲडिशन 10 20 30 38 42 52 60. ही सम करू 10 30 300. आपल्याला मीन काढायचा आहे. मीन म्हणजे काय एक्स बार इक्वल टू फॉर्म्युला आहे समेशन FIXI अपॉन समेशन ऑफ FI. व्हॅल्यू पुट करू 300 अपॉन 60. हे कॅल्क्युलेशन 5. क्वेश्चन 3 येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. फेस व्हॅल्यू दिलेली आहे. नंबर ऑफ शेअर्स मार्केट व्हॅल्यू डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू किती आहे मार्केट व्हॅल्यू ₹120. इथे लिहिणार ₹120. नंबर ऑफ शेअर्स 300. हा मल्टिप्लिकेशन 36,000 बरोबर आहे. नंतर डिव्हिडंड पर शेअर फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ डिव्हिडंड. फेस व्हॅल्यू किती आहे ₹100. इथे लिहिणार ₹100. रेट ऑफ डिव्हिडंडचा रेट आहे 7%. हे 100 आणि हे 100 कॅन्सल होतील इक्वल टू 7. टोटल डिव्हिडंड रिसिव्ड हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे 2100. पहा फक्त मल्टिप्लिकेशन करायचा हाफ मार्क आहे आणि हा डिव्हिजन करायचा हाफ मार्क आहे. डिव्हिजन कसा करणार आपण हा 36,000ने डिवाइड करायचा आहे पुन्हा मल्टिप्लाय करायचं 100ने. पाय हे 2 झिरो कॅन्सल होतील हे 2 झिरो कॅन्सल होतील. हा झिरो कॅन्सल होईल हा झिरो कॅन्सल होईल म्हणजे 2100 आणि येथे 36 दोन्ही नंबरला आपण 3ने डिवाइड करू तर हे 12 होतील हे 70 होतील. आता दोन्ही नंबरला आपण 2ने डिवाइड करू तर हे 6 होतील आणि हे 35 होतील. म्हणजे आपल्याला 35/6 हा डिव्हिजन घ्यायचा आहे. पहा 35/6 5 राहतील येथे 0 घेऊ येथे पॉईंट देणार 48 येथे 2 राहतील 0 घेतला 5.83. पहा हे आन्सर काढलं तरी चालेल किंवा 35ला 6ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला आन्सर असंही मिळेल
5ने डिवाईड होईल, 5 रिमाइंडर राहील आणि 6ने आपण डिवाईड केलेलं आहे, बरोबर आहे. असंही आन्सर लिहिता येईल किंवा असंही लिहिता येईल. और असंही लिहू शकता तुम्ही 5 आणि 6%. पहा दोन्हीपैकी कोणताही आन्सर चालेल. क्वेश्चन 3 आहे. येथे पण आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. 2, 3, 5 यापासून विदाऊट रिपिटेशन आपल्याला नंबर तयार करायचे आहेत. 2 अंकी 2 डिजिट असणारे. पहा नंबर कसे आहेत, 2, 3 आणि 5 यापासून काय काय नंबर तयार होतील. रिपीट नंबर झाला नाही पाहिजे. 2 घेतला तर 2 बरोबर 3 आणि 2 बरोबर 5. 3 घेतला तर 3 बरोबर 2 होतील आणि 3 बरोबर 5 होतील. कंडिशन काय आहे, विदाऊट रिपिटेशन, म्हणजे एक नंबर 2 टाइम्स नाही आला पाहिजे. 2, 3, 5 याप्रमाणे. 5 घेतले तर 5 बरोबर 2 येतील आणि 5 बरोबर 3 येतील. याप्रमाणे नंबर तयार होतील. 23, 25, 32 तर 35. येथे नंबर येईल 35, बरोबर आहे. हा नंबर आपल्याला येथे लिहायचा आहे. एन ऑफ एस सर्व क्वांटिटी किती आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. येथे 6 लिहिणार. इव्हेंट घेतलेली आहे ऑड नंबरची. यापैकी ऑड नंबर कोणते आहेत, ऑड नंबर 23 आहे, 25 ऑड आहे, हा इवन आहे, हा ऑड आहे, हा इवन आणि हा पण ऑड आहे. 23, 25 येथे आपण 35 लिहिणार. 53 किती आहेत, 1, 2, 3, 4 आहेत. पी ऑफ ए फॉर्म्युला कोणता आहे, एन ऑफ ए इव्हेंटची प्रोबॅबिलिटी, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ एची व्हॅल्यू किती आहे, एन ऑफ ए इक्वल टू 4. येथे 4 लिहिणार अपॉन 6. दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करू तर हे 2 होतील आणि हे 3 होतील, बरोबर आहे. 4/6 2 आणि हे 3 2/3 याप्रमाणे दोन्ही नंबरला आपण 2ने डिवाईड केलेलं आहे. याप्रमाणे आपण ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. क्वेश्चन 3B येथे आपल्याला हे दोन इक्वेशन्स क्रेमर्स रूलने सॉल्व करायचे आहेत. सोल्युशन क्रेमर्स रूल आपण पाहिलेला आहे. हे दोन इक्वेशन्स आहेत. सपोज 1 नंबर इक्वेशन आणि 2 नंबर इक्वेशन. हे दोन इक्वेशन आपण कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ax plus by equal to c we get दोन इक्वेशन्स आहेत. a1 equal to 4, b1 equal to 3 आणि c1 equal to 18. a2 equal to 3, b2 equal to -2 आणि c2 equal to 5. आधी आपण d ची व्हॅल्यू काढून घेऊ. पहा सपोज हा 1 नंबर आहे, हा 2 आहे आणि हा 3 नंबर आहे. हा कॉलम 1, हा 2 आणि हा 3. d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला रूल माहिती आहे 12, 32, 13, बरोबर आहे. आधी आपण d ची व्हॅल्यू काढून घेऊ. d साठी 12 नंबर म्हणजे हे दोन कॉलम a1 a2 b1 b2 b1 b2 व्हॅल्यू पुट करू. a1 a2 4 3 3 -2. हे डिटर्मिनंट सॉल्व करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आपल्याला. -8 आणि हे -9 होतील म्हणजे हे होतील -17. d ची व्हॅल्यू -17, बरोबर आहे. आता dx ची व्हॅल्यू काढू. dx इक्वल टू dx साठी 32 म्हणजे हा कॉलम c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 इक्वल टू 18 5 3 -2 इक्वल टू -36 मायनस करणार 15 51 -51 dx ची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. dy साठी कॉलम कोणता घेणार 13 12 32 13. dy साठी dx dy साठी 13 म्हणजे हा कॉलम a1 a2 c1 c2 a1 a2 c1 c2 व्हॅल्यू पुट करू. a1 a2 4 3 18 5 4 3 18 आणि 5 20 होतील आणि -54
म्हणजे हे -34 होतील dy. नाऊ बाय क्रेमर्स रूल, क्रेमर्स रूल कसा आहे, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी dxच्या व्हॅल्यूला डीने डिवाईड करायचं. dxची व्हॅल्यू आपण काढलेली आहे -51, याला डीने डिवाईड करायचं आहे. डीची व्हॅल्यू आहे -17 हे होतील 3, बरोबर आहे. 51 कंप्लीट 17ने डिवाईड होतील. वायची व्हॅल्यू काढण्यासाठी dy व्हॅल्यूला डीने डिवाईड करणार, dy/d. dy ची व्हॅल्यू आहे -34 आणि डीची व्हॅल्यू आहे -17, हे होतील +2. देअरफॉर x = 3 आणि y = 2. या मिळतील व्हॅल्यू आपल्याला युजिंग क्रेमर्स रूल. क्वेश्चन 3b सेकंड सब क्वेश्चन, सॉल्व दी फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. येथे आपल्याला फॉर्म्युला मेथड अप्लाय करायची आहे आणि हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सोल्युशन, प्रथम दिलेले इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्मला कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ax², हे इक्वेशन कंपेअर करू आपण, = 0. we get a = 1, b = -2, c = -3. आधी आपण डिस्क्रिमिनंट b² - 4ac ही व्हॅल्यू काढून घेऊ. b² -2² -4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -3 इक्वल टू -2² 4 हे मायनस प्लस होतील, 4 × 3 12 होतील, इक्वल टू 16. ही व्हॅल्यू कशाची आहे, देअरफॉर b² - 4ac ही व्हॅल्यू आपण काढून घेतली आधी. आता फॉर्म्युला अप्लाय करू. वी नो फॉर्म्युला कसा आहे, x = -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac/2a इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू आहे -2 प्लस ऑर मायनस b² - 4ac ही व्हॅल्यू आपण 16 काढलेली आहे, 16/2 आणि a ची व्हॅल्यू 1 इक्वल टू -+2 होतील, प्लस ऑर मायनस 16चा स्क्वेअर रूट 4/2 × 1 2. देअरफॉर x = एकदा प्लस घेऊ आपण, एकदा मायनस घेऊ, 2 + 4/2 और x = 2 - 4/2, एकदा प्लस एकदा मायनस. देअरफॉर x = 6/2 और x = -2/2. देअरफॉर x = 6/2 म्हणजे 3 और x = -1. x = 3 और x = -1. क्वेश्चन 3b त्यातील थर्ड सब क्वेश्चन, अ कमिटी ऑफ 2 मेंबर्स, 2 मेंबरची कमिटी आहे, इज टू बी फॉर्म फ्रॉम 3 बॉईज, 3 बॉईज आहेत, त्या कमिटीमध्ये 3 बॉईज आणि 2 गर्ल्स. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ धिस इव्हेंट्स, 2 इव्हेंट आहेत, यांची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. ॲटलिस्ट वन गर्ल मस्ट बी मेंबर इन कमिटी मस्ट बी 1 बॉय अँड 1 गर्ल. या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची आहे आणि या पण इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन, आधी सॅम्पल स्पेस आपण फाइंड आउट करू. सपोज 3 बॉईज आहेत, सपोज B1 B2 B3 आर 3 बॉईज and G1 G2 B 2 गर्ल्स. बॉईजसाठी B घेतलेला आहे आपण आणि गर्ल्ससाठी G घेतलेला आहे. कमिटी ऑफ 2 मेंबर्स फॉर्म.
कमिटी ऑफ 2 members फॉर्म. 2 मेंबरची कमिटी करायची आपल्याला. सॅम्पल स्पेस लिहिणार आहोत. कसा होईल? B1 B2 B3 3 बॉईज आहेत, 2 गर्ल्स आहेत, G1 आणि G2. बरोबर आहे. आपल्याला 2 2च्या पेअर करायच्या आहेत, रिपीट नाही झाली पाहिजे. B1 B2 जर आपण पेअर घेतली तर B2 B1 घेता येत नाही, कारण तेच मेंबर आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करायचं, हा एलिमेंट घेतला आपण तर पुढचे सर्व घ्यायचे, मागचे नाही घ्यायचे. याबरोबर पुढचे सर्व. सॅम्पल स्पेस कसा लिहिणार आपण? B1 बरोबर B2 म्हणजे B1 B2. नंतर B1 बरोबर B3 B1 B3. B1 तर G1 B1 आणि G1. B1 G2 B1 G2. आता B1 बरोबर सर्व एलिमेंट झालेले आहेत. आता B2 बरोबर पुढचे, मागं नाही यायचं, मागं आलं तर रिपीट होईल. B2 B1 होईल. B2 B1 आहे, त्यामुळे B2 B3 B2 B3 B2 G1 B2 G2 B2 G2. आता B3 बरोबर पुढचे B3 G1. हे इरेज करतो. B2 G2 झालेला आहे, B2 आणि G2 झालेला आहे. आता B3 G1 B3 G1 आणि B3 G2 B3 G2. बरोबर आहे. आता हा एलिमेंट G1 बरोबर G2 G1 बरोबर G2. याप्रमाणे मागे यायचं नाही, पुढे पुढे जायचं प्रत्येक एलिमेंट घेऊन आणि पेअर करायचे आपल्याला. किती एलिमेंट आहेत म्हणजे N ऑफ S किती क्वांटिटी आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. N ऑफ S 10 व्हॅल्यू आहे. आता इव्हेंट ही आहे. लेट इव्हेंट इव्हेंट ए कशाचे आहे? ॲटलिस्ट 1 गर्ल. ॲटलिस्ट कमीत कमी एक गर्ल पाहिजे, त्यामध्ये 2 असेल तर चालेल, परंतु कमीत कमी एक पाहिजे. ॲटलिस्ट 1 गर्ल. 1 पेक्षा जास्त चालतील, परंतु एक तरी पाहिजे आपल्याला. म्हणजे एचा सेट कसा होईल? एक गर्ल पाहिजे, ॲटलिस्ट गर्ल. दोन्ही बॉईज आहेत, येथे गर्ल आहे, येथे पण गर्ल आहे, येथे पण गर्ल आहे, येथे आहे, येथे आहे, येथे पण आहे, येथे पण आहे, येथे 2 आहेत तरी पण चालेल. B1 G1 B1 G1 B1 G2 B1 G2 B2 G1 B2 G1 B2 G2 B2 G2 B3 G1 B3 G1 B3 G2 B3 G2 आणि G1 G2 G1 G2. N ऑफ एचा सेट लिहिला की N ऑफ ए किती क्वांटिटी आहे? 1 2 3 4 5 6 7. आता P ऑफ ए काढू. देअरफॉर P ऑफ ए प्रोबॅबिलिटी ऑफ ए इव्हेंट N ऑफ ए अपॉन N ऑफ S. N ऑफ एची व्हॅल्यू 7, N ऑफ S 10 आहे. बरोबर आहे. N ऑफ Sची व्हॅल्यू 10 आहे अपॉन 10. ही येणार आहे प्रोबॅबिलिटी ए इव्हेंटची. ए इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी काढलेली आहे 7/10. आता बी इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू. ही प्रोबॅबिलिटी किती मिळत आहे? 7/10. आता ही प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करू आपण. हे इरेज करतो मी. ही इव्हेंट म्हणजे आपल्याला स्पेस ॲडजस्ट होणार आहे. पुढची इव्हेंट लेट इव्हेंट
इव्हेंट बी असे 2 डॉट करायचे. इव्हेंट बी काय आहे, कमिटी मस्ट बी 1 बॉय 1 गर्ल. इन कमिटी 1 बॉय अँड 1 गर्ल. बीचा सेट कसा तयार होईल, 1 बॉय 1 गर्ल. वन बॉय 1 गर्ल, 1 बॉय 1 गर्ल. येथे पण आहे, येथे पण आहे, येथे आहे, येथे आहे, येथे दोन्ही गर्ल आहे, हे नाही घेता येत. B1 G1, B1 G1, नंतर B1 G2, B1 G2, B2 G1, B2 G1, B2 G2, B2 G2, B3 G1, B3 G1, B3 G2, B3 G2. एवढेच आहेत. एक बॉय एक गर्ल, एक बॉय एक गर्ल, बरोबर आहे. एन ऑफ बी किती क्वांटिटी आहे, 1 2 3 4 5 6. देअरफॉर P of B, probability of B event, N of B upon N of S. N of B व्हॅल्यू 6 आहे आणि N of S 10 आहे. 6 upon 10 येथे 2 ने डिवाइड करू शकता. 2 ने डिवाइड केल्यामुळे हे 3 होतील आणि हे 5 होतील. 3 upon 5 ही प्रोबॅबिलिटी आहे. 3 upon 5 या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 3 upon 5, या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 7 upon 10. क्वेश्चन 3 बी, त्यातील सब क्वेश्चन 4 पहा. याप्रमाणे क्वेश्चन आहे. येथे आपल्याला मीडियन फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी आपण 3 कॉलम करणार आहोत. पहा याचं सोल्युशन 3 कॉलम करायचे आहेत. पहा सोल्युशनमध्ये याप्रमाणे 3 कॉलम करायचे आहेत. क्लासेस आपल्याला दिलेले आहेत, फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसाठी CFसाठी हा कॉलम आपल्याला करायचा आहे. येथे काय लिहिणार आपण, हा नंबर ॲज इट इज 140. या नंबरची ॲडिशन, त्यामध्ये हे ॲड करणार, त्यामध्ये हे ॲड करणार आणि हे 20 ॲड करणार, तर 400. बरोबर आहे. ही ॲडिशन आणि हे ॲडिशन सारखीच येणार आहे. हे काय आहे, समेशन ऑफ FI इक्वल टू 400. पहा ही ॲडिशन आणि हा शेवटचा नंबर सारखेच यायला पाहिजेत, हा नंबर आणि हा नंबर. बरोबर आहे. आता आपण काय करतो, एनची व्हॅल्यू काढू. एन इक्वल टू, एन म्हणजे हा नंबर 400. त्यावरून आपण काय करणार, एन अपॉन 2ची व्हॅल्यू काढणार. एन अपॉन 2 किती होईल, 400 अपॉन 2 म्हणजे काय, 200. आता या नंबरवरून आपण काय ठरवणार, हा नंबर कुठे येणार आहे, थोडा ग्रेटर पाहिजे. या नंबरपेक्षा थोडा ग्रेटर नंबर पाहिजे. हा लेस आहे, हा जास्त ग्रेटर आहे, परंतु या नंबरपेक्षा हा नंबर ग्रेटर आहे. बरोबर आहे. म्हणजे हा क्लास येणार आहे, मीडियन क्लास आपला हा येणार आहे, हा येणार आहे मीडियन क्लास. त्याच्या वरचा नंबर कोणता असतो, CFचा, म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहे, 140. आता येथे आपल्याला L आणि H व्हॅल्यू माहिती पाहिजेत. ही काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. ही व्हॅल्यू आपण F घेणार. फ्रिक्वेन्सी 100, क्लास हा घेतलेला आहे. ही व्हॅल्यू आपण फ्रिक्वेन्सी घेणार F फॉर्म्युल्यामध्ये पुट करताना. म्हणजे Fची व्हॅल्यू किती आहे, F इक्वल टू 100. येथे डिफरन्स किती आहे, 60 40 20 आहे, 80 60 20 आहे. म्हणजे H इक्वल टू 20 आणि L म्हणजे लोअर लिमिट ही 20, या क्लासची लोअर लिमिट. Lची व्हॅल्यू किती आहे, 20. पहा सर्व व्हॅल्यू काढले आपण. आता मीडियन काढायची आहे. मीडियन फॉर्म्युला काय आहे, L प्लस येथे ब्रॅकेटमध्ये n अपॉन 2 मायनस CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन F आणि याला मल्टिप्लाय करणार H. येथे आपण व्हॅल्यू पुट करू. इक्वल टू, पुढे पुढे लिहित आहे मी स्पेस कमी असल्यामुळे. Lची व्हॅल्यू आहे 20 प्लस
n/2 ही व्हॅल्यू 200 मायनस CFची व्हॅल्यू 140 अपॉन Fची व्हॅल्यू 100, Fची व्हॅल्यू 100 आणि Hची व्हॅल्यू 20 इक्वल टू हे 20 प्लस 200 मायनस 140 म्हणजे 60 अपॉन 100 याला मल्टिप्लाय करायचं आहे 20ने. इक्वल टू मेडियन इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे हा 2 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 2ने हे 5 होतील आणि 5ने पुन्हा हे डिवाइड केले आपण 60 तर हे 12 होतील म्हणजे 20 प्लस 12 बरोबर आहे. 20 प्लस 12 इक्वल टू 32. मेडियन किती येणार आहे 32. पुढे लिहा therefore the median of given data is 32. Question 4 सब क्वेश्चन फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. या m ची व्हॅल्यू काढायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन याप्रमाणे आहे. सोल्युशन हे इक्वेशन कंपेअर करू आपण कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. आधी इक्वेशन लिहून घ्यायचं कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल वी गेट a इक्वल टू म्हणजे x² कोइफिशियंट m-12, b इक्वल टू एक्सचा कोइफिशियंट एवढा आहे 2 टाइम्स m-12 आणि c ची व्हॅल्यू आहे c इक्वल टू 2. आधी आपण काय करू b² मायनस 4ac ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. b² याचा स्क्वेअर करायचा आहे 2m-12 याचा स्क्वेअर मायनस 4 a ची व्हॅल्यू m-12 इंटू c ची व्हॅल्यू 2 इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 होईल, या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल m-12 याचा स्क्वेअर बरोबर आहे. हे मायनस 4 इंटू 2 8 होतील म्हणजे -8. b² मायनस 4ac ही व्हॅल्यू आपण किती घेणार 0 घेणार कारण इक्वल आणि रिअल रूट्स आहेत. येथे रिझन लिहिणार b² मायनस 4ac इक्वल टू 0 since b² minus 4ac equal to 0, b² minus 4ac equal to 0 since equal roots and real पण असतात ते नंबर and real हे आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आपण b² minus 4ac ही व्हॅल्यू 0 घेतलेली आहे. काय करता येईल आपल्याला आपण काय करू येथे 4m-12 हा ब्रॅकेट कॉमन काढू 4m-12 हा ब्रॅकेट कॉमन काढला आपण 4 कॉमन काढले m-12 कॉमन काढले तर येथे काय राहील m-12 एक ब्रॅकेट राहील बरोबर आहे कारण एक कॉमन काढलेला आहे 4 कॉमन काढलेले आहेत म्हणजे हे -2 होतील. therefore 0 इक्वल टू हे 4m-12 आणि m-14 होईल. हा 4 इकडे डिव्हिजनमध्ये येईल म्हणजे 0/4 म्हणजे 0 होईल इक्वल टू m-12 हे 4 डिव्हिजनमध्ये आले 0 होऊन जाईल. हे 2 ब्रॅकेट राहणार आहेत हे 2 ब्रॅकेट राहतील. 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 म्हणजे या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 किंवा या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0. therefore m-12 equal to 0 or m-14 equal to 0. therefore m equal to 12 plus 12 होईल or m equal to plus 14. 2 व्हॅल्यू आपल्याला m च्या मिळत आहेत परंतु ही एक व्हॅल्यू मिळत आहे आणि ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे.
पहा इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण जनरल फॉर्म्युला पाहिलेला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. यामध्ये ए नॉट इक्वल टू 0 आहे असायला पाहिजे, बरोबर आहे. एची व्हॅल्यू जर 0 घेतली तर ही टर्म कॅन्सल होईल, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. त्यासाठी एची व्हॅल्यू 0 नसू नये, एची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. येथे जर एमची व्हॅल्यू आपण 12 पुट केली, 12 मायनस 12 0 होईल, हा फॅक्टर 0 होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे येथे आपल्याला एमची व्हॅल्यू 14 घ्यावी लागेल. बट व्हेन एम इक्वल टू 12 ax स्क्वेअर becomes 0 ही टर्म 0 होऊन जाईल, बरोबर आहे. देअरफॉर m इक्वल टू 12 नॉट पॉसिबल. देअरफॉर m इक्वल टू 14 आपण ही व्हॅल्यू घेणार, m नॉट इक्वल टू 12, m इक्वल टू 14. एमची व्हॅल्यू आपल्याला 14 मिळणार आहे. पहा इथे आपण काय केलेलं आहे, हा 2 आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, कारण मल्टिप्लिकेशन आहे दोघांनाही स्क्वेअर होईल. 2चा स्क्वेअर 4, या ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. येथे जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट येथे आहे, आपण तो ब्रॅकेट कॉमन काढलेला आहे. येथे स्क्वेअर असल्यामुळे एक ब्रॅकेट राहणार आहे, बरोबर आहे, याप्रमाणे. आणि हे 4 कॉमन घेतल्यामुळे 8/4 म्हणजे 2 होतील. हा ब्रॅकेट कॉमन आहे म्हणून कॅन्सल होऊन जाईल याप्रमाणे. आणि हे 4 इकडे आपण कॅन्सल केलेले आहेत. दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे याची व्हॅल्यू 0 किंवा याची व्हॅल्यू 0. क्वेश्चन 4 सेकंड सब क्वेश्चन. अ फार्मर बॉरोज ₹1000. एका शेतकऱ्याने 1000 रुपये कर्ज घेतलेला आहे. ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट, एवढं इंटरेस्ट देणार आहे इन 12 months. 12 इन्स्टॉलमेंट आहेत. Being less than the preceding installment by ₹10, what should be the first and last installment? फर्स्ट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन पहा, या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. अ फार्मर borrowed टोटल अमाऊंट, टोटल किती कर्ज आहे त्याच्यावर, इक्वल टू 1000 P प्लस आय, P एवढं कॅपिटल आहे आणि 140 इंटरेस्ट आहे, बरोबर आहे. टोटल एवढे रुपीज. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट 12 months. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स म्हणजे एनची व्हॅल्यू ती किती आहे, 12 आहे. इथे लिहिणार इन्स्टॉलमेंट्स आर इन AP, कारण प्रत्येक वेळी 10 रुपये कमी देणार आहे तो. पुढच्या EMIमध्ये जे काही अमाऊंट असेल त्यापेक्षा 10 रुपये कमी देणार आहे. प्रत्येक वेळी तो 10 रुपीज कमी देत आहे. म्हणजे सिक्वेन्स कशी APमध्ये आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स किती येणार आहे, -10. प्रत्येक वेळी 10 रुपये कमी देत आहे म्हणजे कॉमन डिफरन्स येथे 10 आहे. सिक्वेन्स APमध्ये आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे डीची व्हॅल्यू येथे किती घेणार आपण, -10. पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, SNचा फॉर्म्युला n/2 येथे ब्रॅकेटमध्ये A प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू D. SN इक्वल टू n/2 येथे 2A. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2A प्लस n याप्रमाणे पाहिजे, 2A प्लस n-1 इंटू D, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा एनची व्हॅल्यू किती घेणार आपण, 12 घेणार, म्हणजे S12 इक्वल टू एनची व्हॅल्यू 12/2 एची व्हॅल्यू फर्स्ट इन्स्टॉलमेंट आपल्याला काढायची आहे, ए म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट, प्लस एनची व्हॅल्यू 12 - 1 इंटू D, कॉमन डिफरन्स -10.
S12 ही व्हॅल्यू किती येणार आहे 1140 इक्वल टू 12/2 6 होतील 2a हे 11 होतील 11 आणि हे -10ने मल्टिप्लाय 11 इंटू -10 11 इंटू -10 होतील बरोबर आहे हा मल्टिप्लिकेशन -110 2a -110 हे 6 या साईडला पास करू आपण therefore 1140/6 इक्वल टू 2a -110 2a -110 आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे ए म्हणजे फर्स्ट टर्म therefore 6 ने डिवाइड करू डिवाइड होईल का 1 5 राहतील 9 आणि 0 बरोबर आहे इक्वल टू 2a -110 therefore 2a इक्वल टू काय होईल 190 हे प्लस होतील त्या साईडला therefore 2a इक्वल टू हे ॲडिशन 300 therefore a इक्वल टू 300/2 म्हणजे 150 फर्स्ट इन्स्टॉलमेंट एवढी असणार आहे बरोबर आहे 150 नंतर लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 काढायची आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे TN नाऊ TN फॉर्म्युला कसा आहे a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 इंटू d लास्ट इन्स्टॉलमेंट T12 यांची व्हॅल्यू 12 बरोबर आहे याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 150 प्लस n12 -1 आणि d ची व्हॅल्यू -10 यावरून आपल्याला काय मिळेल ही व्हॅल्यू मिळणार आहे T12 पहा 150 हे 11 होतील 11 इंटू -10 म्हणजे -110 ही सबट्रॅक्शन 40 therefore T12 हे काय आहेत रुपीज आहेत हे पण काय आहेत रुपीज आहेत therefore ही लास्ट इन्स्टॉलमेंट फर्स्ट इन्स्टॉलमेंट इक्वल टू ₹150 and last installment equal to ₹40. Question number 4, sub-question 3rd. The following table shows the marks of 180 students in mathematics. Total number of students किती आहेत 180 त्यांचे मार्क्स आहेत हे आणि हे क्लास आहेत तर फाइंड व्हॅल्यू ऑफ x येथे जो x आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 180 आहेत म्हणजे सर्वांची ॲडिशन केली तर ती किती यायला पाहिजे 180 येथे लिहिणार आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आणि हिस्टोग्राम काढायचा आहे स्टुडंट्स इक्वल टू 180 टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे सर्वांची ॲडिशन 25 प्लस x प्लस 30 प्लस 2x प्लस 65 इक्वल टू 180 देअरफॉर x आणि 2x 3x होतील प्लस 30 आणि 65 95 आणि हे 25 म्हणजे 120 इक्वल टू 180 देअरफॉर 3x इक्वल टू 180 मधून हे 120 मायनस होतील देअरफॉर 3x इक्वल टू 180 minus 120 60 therefore x equal to 60/3 therefore x equal to 20 पहा म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 20 आहे
ही त्याच्या डबल आहे, म्हणजे हे किती आहे 2x म्हणजे 40. पण आता आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केलेला आहे. कंटिन्युअस क्लासेस आहेत 0, 10, 10, 20. एक्स ॲक्सिसवर आपण क्लासेस घेतलेले आहेत. पण आपण स्केल पण लिहिलेला आहे. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 मार्क्स. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 स्टुडंट्स. वाय ॲक्सिसवर आपण नंबर ऑफ स्टुडंट्स घेतलेले आहेत. हिस्टोग्राम याप्रमाणे ड्रॉ करायचा आहे. 0 to 10 या क्लासमध्ये 25 स्टुडंट्स आहेत. त्यामुळे 25 स्टुडंट्स एवढी हाईट आपण घेतलेली आहे आणि कॉलम केलेला आहे. नंतर 10 to 20 एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती 20 आहे. बरोबर आहे, म्हणजे हा क्लास आपला 20पर्यंत आहे. 30 to 30 आहेत. 20 to 30पर्यंत. 2x म्हणजे 40. हा क्लास 40पर्यंत हाईट येणार आहे. बरोबर आहे, 40. आणि या क्लासची हाईट 65. हे 60 आणि 70च्या सेंटरमध्ये म्हणजे 65. याप्रमाणे हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे आपल्याला. ही झाली एक्सची व्हॅल्यू. एक्सवरून या दोन व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. एक्सवरून आपल्याला या दोन व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आणि हिस्टोग्राम याप्रमाणे ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन नंबर 5, फर्स्ट सब क्वेश्चन. ड्रॉ दी ग्राफ्स रिप्रेझेंटिंग दी इक्वेशन. हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन ऑन दी सेम ग्राफ पेपर. एकाच ग्राफ पेपरवर आपल्याला या दोन लाईन्स काढायच्या आहेत. फाइंड दी एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय दीज लाईन्स. या दोन लाईनचे आपण ग्राफ काढल्यानंतर एक्स ॲक्सिस आणि या दोन लाईन यांच्यामध्ये एक ट्रायंगल तयार होत आहे. तर त्या ट्रायंगलचा एरिया पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार, या दोन लाईन आहेत, ही एक लाईन आणि ही एक लाईन आपल्याला ग्राफ पेपरवर काढायची आहे. एकाच ग्राफ पेपरवर या लाईनसाठी आपण हे पॉईंट घेतलेले आहेत. 0 घेतला तर येथे वायची व्हॅल्यू -2 मिळणार आहे. या लाईनसाठी आपण हे पॉईंट घेतलेले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. या लाईनसाठी आपण हे पॉईंट घेतलेले आहेत. लाईन काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 पॉईंट पाहिजेत. येथे 3 पॉईंट घेतलेले आहेत, 1 पॉईंट घेतलेलं नाही आहे. येथे 4 पॉईंट आपण घेतलेले आहेत. आता या लाईन आपण ग्राफ पेपरवर काढणार आहोत. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण प्लॉट केलेले आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स, इकडे पॉझिटिव्ह नंबर्स, इकडे निगेटिव्ह नंबर्स, इकडे निगेटिव्ह नंबर्स. याप्रमाणे ही लाईन ड्रॉ करू आपण. एक्सचा 0 घेतला तर वायचा -2 आहे. एक्सचा 0 घेतला तर वायचा -2 म्हणजे हा पॉईंट येईल. बरोबर आहे. एक्स इक्वल टू 1 तर वाय इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू 1 तर वायची 0 म्हणजे हाच पॉईंट येईल. 2 एक्सचा 2 वायचा 2 दोन्ही पण पॉझिटिव्हमध्ये. एक्सचा 2 वायचा 2. एक्सचा -1 वायचा -4. एक्सचा -1 तर वायचा -4. -4 म्हणजे हा पॉईंट. एक्सचा -1 वायचा -4. 4 पॉईंट मिळालेले आहेत. हे चारही पॉईंट आपण जॉईन करून घेऊ. एकाच लाईनमध्ये आहेत म्हणजे आपण काढलेले पॉईंट बरोबर आहेत. याप्रमाणे आपली लाईन मिळणार आहे. लाईनला असा ॲरो करायचा आहे. ही लाईन कोणती आहे, 2x इक्वल टू वाय प्लस 2. 2x इक्वल टू वाय प्लस 2 ही लाईन आहे. आता ही लाईन काढू आपण. एक्सचा 0 तर वायचा 8. एक्सचा 0 घेतला आपण तर वायचा 8 म्हणजे +8. बरोबर आहे. एक्स 0 तर वाय 8. इथे 3 आहेत. एक्सचा 3 घेतला आपण तर वायचा 4. एक्सचा 3 घेतला, एक्स इक्वल टू 3 वाय इक्वल टू 4 म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला. इथे दोघाचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळत आहे. एक्सचा 6 घेतला तर वायचा 0. एक्सचा 6 तर वायचा 0 म्हणजे हाच पॉईंट असेल. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे. आपल्याला एक ट्रायंगल मिळणार आहे. या दोन लाईन आणि एक्स ॲक्सिस मिळून एक ट्रायंगल तयार होत आहे. त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इथे ट्रायंगल तयार होत आहे. सपोज हा पॉईंट बी आणि हा पॉईंट सी. ABC ट्रायंगल तयार होत आहे. या ट्रायंगलची हाईट किती घेता येईल आपल्याला, हाईट एवढी असणार आहे. हा 4 आहे तर म्हणजे हाईट किती आहे, एवढी हाईट आहे. बरोबर आहे. एवढी हाईट 4 आहे. ही हाईट आहे 4 आणि
बेस किती होईल 0 to 6, परंतु पॉईंट येथे आहे म्हणजे 1 to 6 हे किती डिस्टन्स आहे 1 to 6 म्हणजे 6 - 1 एवढं डिस्टन्स मायनस होईल कारण येथे ट्रायंगल नाही आहे, ट्रायंगल इथून सुरुवात होत आहे या पॉईंटपासून म्हणजे 1 to 6 म्हणजे हे डिस्टन्स किती आहे 1 2 3 4 5. येथे जर बेस आपण 6 घेतला तर आन्सर चुकणार आहे, त्यासाठी बेस येथे 5 आहे कारण हे डिस्टन्स मायनस होईल. हा एवढा पोर्शन ट्रायंगलमध्ये येत नाही आहे. ट्रायंगलचा बेस माहिती आहे, हाईट पण माहिती आहे, बरोबर आहे. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट इक्वल टू हाफ बेस किती आहे 5, हाईट किती आहे 4. 2 ने हे 4 कॅन्सल होतील, इथे 2 होईल 5 इंटू 2, 5 इंटू 2 इक्वल टू 10. पहा इथे एरिया असल्यामुळे युनिट स्क्वेअर लिहायचा आहे किंवा स्क्वेअर युनिट, युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिट असं लिहिलं तरी चालेल. असं लिहा किंवा असं लिहा स्क्वेअर युनिट. ही लाईन कोणती आहे 4x + 3y इक्वल टू 24 याप्रमाणे. क्वेश्चन नंबर 5 सेकंड सब क्वेश्चन. येथे आपल्याला पाय डायग्राम दिलेली आहे आणि पर्सेंटेज दिलेला आहे. हे ब्लड ग्रुप्स आहेत OA, B आणि AB ब्लड ग्रुप्स आहेत. तर आपल्याला प्रत्येक ब्लड ग्रुपचा सेंट्रल अँगल काढायचा आहे, त्यासाठी आपण चार्ट केलेला आहे. सर्व ब्लड ग्रुप आपण इथे लिहिलेले आहेत OA, B आणि AB. सेंट्रल अँगल त्यांचा आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. प्रत्येक ब्लड ग्रुपचा सेंट्रल अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि जर या B ब्लड ग्रुपमध्ये 600 पर्सन्स असतील तर टोटल पर्सन्स किती आहेत ते पण आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. हे Aचा आन्सर होणार आहे, Bचा आन्सर नंतर फाइंड आउट करू आपण. आपल्याला माहिती आहे टोटल सर्कल किती असते 360 डिग्री, बरोबर आहे. 360 पैकी O ब्लड ग्रुप किती कव्हर झालेला आहे 45%, 45%. म्हणजे आपण इथे काय लिहिणार 45% ऑफ 360 म्हणजे काय होईल 45% म्हणजे अपॉन 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 360. हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करू, येथे फक्त आन्सर लिहू आपण. अँगल म्हणजे डिग्रीमध्ये येणार आहे, हे आन्सर डिग्रीमध्ये येणार आहे. 45 अपॉन 100 इंटू 360. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. येथे 10 आहेत, येथे 5 होईल. येथे 10 आहेत, हे 5 होतील तर हे 18 होतील. 5 ने हे कॅन्सल करू आपण 9 होतील. 9 इंटू 18, 9 इंटू 18 162, बरोबर आहे. हा अँगल येणार आहे 162 डिग्रीचा. हा अँगल किती असेल 162 डिग्री. नंतर ए अँगलचं पर्सेंटेज आहे 20%, म्हणजे 20% ऑफ 360. 360 पैकी 20% म्हणजे 20% इंटू 360. हे कॅल्क्युलेशन करू आपण. 0 कॅन्सल होईल, हे 5 होतील तर हे 18 होतील. 5 ने हे 4 होतील. 18 इंटू 4 म्हणजे 72. हा अँगल येईल 72 डिग्री म्हणजे 20 अपॉन 100 इंटू 360 इक्वल टू 72 डिग्री. हा अँगल आहे 72 डिग्री. नंतर बीचं पर्सेंटेज आहे 30 डिग्री. 30% ऑफ 360 म्हणजे काय 30 अपॉन 100 इंटू 360. हे कॅल्क्युलेशन आपण रफमध्ये करू. 30 अपॉन 100 इंटू 360. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 2 ने डिवाइड करू, हे 5 होतील. 2 ने डिवाइड केल्यामुळे हे 18 होतील. 5 ने हे 30 डिवाइड करू 6 होईल, बरोबर आहे. 18 इंटू 6 108. हे किती आहे 108 डिग्री.
108 डिग्री. पहा इथे डिग्री लिहिणं आवश्यक आहे. ए बीचं पर्सेंटेज आहे 5%. 5% ऑफ 360 इक्वल टू म्हणजे 5/100 इंटू 360 इक्वल टू 5/100 इंटू 360. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 2ने हे 5 होतील, 2ने हे 18 होतील, 5ने 5 कॅन्सल होतील म्हणजे 18 डिग्री. 18 डिग्री हा अँगल असेल 18 डिग्रीचा, एवढा अँगल. पहा याप्रमाणे आपण सेंट्रल अँगल फाइंड आउट केलेला आहे. आता आपल्याला फाइंड टोटल नंबर ऑफ पर्सन्स इफ देअर आर 600 पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी. या बी ब्लड ग्रुपमध्ये 600 पर्सन्स आहेत, तर टोटल पर्सन्स किती असतील ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा बीचा आन्सर लिहू आपण. फॉर 30% ऑफ सेंट्रल अँगल फॉर 30% ऑफ सेंट्रल अँगल. येथे 600 पर्सन्स आहेत, बरोबर आहे. एवढे पर्सन्स किती आहेत? 600. फॉर 30% ऑफ सेंट्रल अँगल देअर आर 600 persons. Therefore, for 100% ऑफ सेंट्रल अँगल सर्वच काढायचे आहेत. 30% साठी 600, 100% ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे 360 डिग्री अँगल. देअर आर that is total number of persons. Total number of persons किती असतील? पहा 30%ला किती आहेत? 600. 30ला 600, 100ला किती? 100 इंटू 6/30 याप्रमाणे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? 100 इंटू 600 /30. 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. 3ने हे 20 होतील, 20 इंटू 100 इक्वल टू 20 इंटू 100 इक्वल टू 2000. टोटल पर्सन्स असतील 2000. थँक्स फॉर वॉचिंग.